नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात विदर्भराज 358. आठवले साहेब, मला सांगा, अमरावती लोकसभा 2024 यांची खूप हवा सुरू आहे, अशी चर्चा आहे. विरोधक त्यांच्याबद्दल काही वल्गनाई करत असतील किंवा त्यांना काही अपशब्द बोलतही असतील, तरीही बळवंत वानखडे हे कुठलाही त्याच्यावर प्रतिक्रिया न देता केवळ आणि केवळ शांततेच्या मार्गाने ते मार्गक्रमण करीत आहेत. परंतु आपणाबद्दल बोलायचं झाल्यास आम्ही बघितल्यानुसार आपण बऱ्याच वर्षापासून बळवंत वानखडे यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून कार्य करत आहात. ती रिपब्लिकन चळवळ असेल किंवा सध्याची परिस्थिती असेल. अशा परिस्थितीत आपण विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समिती दर्यापूरचे संचालकसुद्धा आहात. बळवंत वानखडे यांना माणूस म्हणून आणि एक आपण त्यांचे खंदे समर्थक म्हणून तुम्ही बळवंत वानखडे कसे सांगाल? बळवंत वानखडेचा आणि माझा संबंध 1998 पासून आला आणि 98 पासून मी सतत त्यांच्या संपर्कात आहो, सहवासात आहो. आणि मी माझ्या आयुष्यात बळवंताबाईचे खूप त्यांचं कार्य मी जवळून बघितलं. 99 मध्ये गवई साहेब रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष असताना त्यांनी असा कार्यकर्त्यांना आदेश दिला होता की प्रत्येक गावामध्ये सन्मान रॅली काढून संविधानाचं मूल्य लोकांपर्यंत पोहोचवलं गेलं पाहिजे. यानिमित्त एक जिल्ह्याभरात एक रॅली निघाली होती आणि ती रॅली जवळपास जिल्ह्यातून फिरत फिरत आपल्या दर्यापूरपर्यंत आली होती. आणि त्याच दरम्यान बळवंत भाऊचे वडील हे मृत्यू झाले होते. आणि मृत्यू झाल्यानंतर बळवंत भाऊच्या खांद्यावर एक पक्षाची धुरा होती की जी रॅली येणार होती त्या रॅलीचं नियोजन होतं. त्या लोकांची म्हणजे सर्व खाण्यापिण्याची सोय होती. आणि दुसरीकडे आपले वडील मृत्यू पावले होते. आणि अशा परिस्थितीत त्यांनी दोन्ही कामं अशा शिताफीनं हाताळले आणि काळजीपूर्वक हाताळले की त्यांनी आपल्या वडिलाचं दुःख न धरता वडिलाचं दुःख म्हणजे धरून बसत नसता ते आपल्या कार्यकर्त्यांचं जेवण झालं का, त्यांचा नाश्ता झाला का, त्याचं मार्गक्रमण कुठून कुठे होणार आहे याच्यामध्ये त्यांनी सर्व याची काळजी घेतली होती. असे मी बळवंत भाऊ बघितले. त्यावेळेस माझा पहिला संपर्क होता त्यांचा. बरं, त्यानंतर तुम्हाला वैयक्तिक काही असं त्यांचं असं जाणवलं का की एक माणूस म्हणून बळवंत वानखडे चांगले माणसं आहेत, असं काय सांगता येईल? बळवंत भाऊ वानखडे खूप चांगले माणसं आहेत की ते मी पाहिलेले. बळवंतरावजी वानखडे मी ते जिल्हा परिषदेचे सभापती असताना माझ्या गावातून एक डिलिव्हरीची बाई ग्रामीण रुग्णालयामध्ये भरती होती. आणि त्या डॉक्टरचा आणि तिच्या नातेवाईकाचा वाद झाला. आणि मला त्या नातेवाईकाचा फोन आला की भारत, आमचा खूप वाद इथं झालेला आहे, डॉक्टर लक्ष देत नाही आणि तू बळवंत भाऊला फोन कर. आणि मी लगेच बळवंत भाऊला फोन केला आणि विचारलं की बळवंत भाऊ तुम्ही कुठं आहात? बळवंत भाऊंनी सांगितलं की मी आता घरी आंघोळ करतो आणि निघतो पुढच्या कार्यक्रमाला. आणि मी त्यांना लगेच ती परिस्थिती सांगितली की भाऊ सरकारी रुग्णालयामध्ये असा प्रकार झाला आणि तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तिची परिस्थिती पहा. तर ते बळवंत भाऊ आंघोळ करण्यासाठी कपडे काढलेले होते. काढलेले कपडे त्यांनी पुन्हा घातले आणि तिथं लगेचच गेले. आणि मी दुसऱ्यांदा त्याला फोन करायच्या अगोदर त्यांचा फोन आला, म्हणजे त्या नातेवाईकाचाच फोन आला की भाऊ इथं आले आणि त्यांनी ती परिस्थिती सर्व हाताळली आणि त्या रुग्णाला सर्व जी काही व्यवस्था लागत अशी. म्हणजे बळवंत भाऊ वानखडे हे चांगले रुग्णसेवक सुद्धा आहेत. रुग्णसेवक आहेत, काही त्याचं हेच नाही, शंकाच नाही. राजकीय क्षेत्रात तुम्हाला काही अनुभव आले असतील? राजकीय क्षेत्रात हे बळवंत भाऊ एक
म्हणजे त्यांचं काम असं टिपिकल काम आहे की मी त्यांची निवडणूक जवळपास APMC ची निवडणूक होती, त्यांचा माझा संबंध आलता आणि त्यांनी निवडणूक लागायच्या अगोदर हस्ताक्षरात आपल्या तालुक्यात किती वोटर आहे, कोण वोटर आहे, त्यांच्यासोबत संपर्क कसा साधायचा हे त्यांनी, म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता, काही नव्हतं त्यावेळेस, फक्त हस्ताक्षरात त्यांनी सर्व ते माहिती गोळा केली होती. तर त्या आजपर्यंतही मला त्या गोष्टीची अजूनही आठवण येते की त्यावेळेस काही सुविधा नसताना एवढे काही लोकही जुळलेले नव्हते, तरी पण ते राजकारणात एवढे दक्ष होते. आज तर खूप पुढे गेले, आज म्हणजे सर्व लोक पुढे गेले, तरीही पण ही लोकसभा लागण्याच्या अगोदर बळवंतभाऊ वानखडे हे 40,000 लोकांच्या संपर्कात आले, पत्राच्या माध्यमातून संपर्कात आले. मग ते ग्रामपंचायतीचे सदस्य असतील, सोसायटीचे सदस्य असतील, अंगणवाडीची सेविका असतील, इथले डॉक्टर म्हणजे पूर्ण जिल्ह्यातले डॉक्टर असतील, वकील असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, इतक्या लोकांच्या, म्हणजे ते 4 महिन्याच्या अगोदर 40. बळवंत वानखडे तुमच्या सांगण्यानुसार एवढे दक्ष असताना देखील काही विरोधक त्यांच्याबद्दल वल्गना करताना दिसतात, काय सांगाल? नाही, विरोध राजकारणात हा चालत असते, होत असते, पण ते त्या विरोधकाचा असा काही फरक पडणार नाही. कारण हे बळवंतभाऊ हे एक साधुत्व वृत्तीचे माणसात आणि साधुत्व वृत्तीच्या माणसाला कोणीही हरू शकत नाही, असं माझं मत आहे. बरं, तुम्हाला काय वाटते आता, म्हणजे बळवंत वानखडे यांचे राजयोग म्हणजे हा जो त्यांचा पवित्र आहे तो वाढतच चालला आहे? राजयोग त्यांचे आहेतच, हे कोणीच नाकारू शकत नाही. मला असं वाटते की ते ग्रामपंचायत सदस्य होते, सदस्याच्या नंतर सरपंच झाले, सरपंचाच्या नंतर ते जिल्हा परिषदेचे सदस्य झाले, सभापती झाले, सभापती असताना आमदार झाले, आमदार झाल्याच्या नंतर आता खासदारकाची शर्यतीत आहेतच ते. म्हणजे आता मग मला असं वाटते की बळवंतभाऊ हे भारतातलं असं एकमेव उदाहरण यशितलं असेल की ग्रामपंचायतच्या सदस्यापासून खासदाराच्या. बरं, आम्ही अशी चर्चा ऐकली की बळवंतभाऊ वानखडे हे रामविलास पासवान यांचं रेकॉर्ड ब्रेक करून निवडणूक जिंकतील, यात किती सत्यता आहे? 100% सत्य आहे. ते रामविलास पासवानचं जे ते सर्वोच्च मताने निवडून आले होते, गिनीज बुक ऑफ दी वर्ल्ड मध्ये त्यांची नोंद झाली होती, अशीच नोंद बळवंतभाऊ वानखडे यांची होईल का? अशीच नोंद त्यांची गिनीज बुक मध्ये त्यांची नोंद होणार आहे. आणि रामविलास पासवान हेही कार्यकर्ते होते, चळवळीतले कार्यकर्ते होते, परंतु बळवंतभाऊ वानखडे यांच्या मागं वारसा फक्त त्यांच्या मामाचा होता, पण कर्तृत्व त्यांचं होतं. ते ग्रामपंचायतच्या सदस्यापासून तर खासदारापर्यंत पोहोचले. हे भारतातलं असं एकमेव उदाहरण अशी. लोक डायरेक्ट खासदार झाले असतील, लोक डायरेक्ट आमदार झाले असतील, लोक डायरेक्ट मंत्री झाले असतील, पण हे एससी मधलं, बौद्ध समाजामधलं हे एकमेव जगातलं उदाहरण असेल की ते ग्रामपंचायतच्या सदस्यापासून खासदारापर्यंत पोहोचले.